नमस्कार. सखी सरकारला विचारत असते, खरं सांगू आई, मला समजत नाहीये. तेव्हा लगेच सरकार बोलते, सखी बाळा काय झालं? तेव्हा लगेच सखी बोलते, खरंच खरंच तू तेजस्विनी राघव कामत आहेस ना? की तू मला फसवतेस आणि तू मनस्विनी आहेस? तेव्हा मात्र सरकारचा चेहरा सापच पडलेला असतो. सरकार म्हणते, सखी सखी बाळा, अगं काय बोलतीयस तू? तूच जर का माझ्यावरती अविश्वास दाखवलास तर मी काय करायचं? त्यावेळेला सखी म्हणते, प्लीज प्लीज शांत हो. मी तुझ्यावरती अविश्वास दाखवत नाही. पण खरं सांगू का आई, कुठेतरी असं मनातून वाटतं की तू तेजस्विनी राघव कामत नाहीयेस. हे ऐकल्यानंतर सरकार म्हणते, सखी जर का तुझा माझ्यावरती विश्वासच नसेल तर तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. सखी हवं तर तू माझी परीक्षा घे. तेव्हा मात्र लगेच सखी बोलते, बस झालं, मला कोणाची काहीच परीक्षा घ्यायची नाही. ज्याच्यावरती विश्वास ठेवला, ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं, त्यांनीच विश्वासघात केला. आता अजून कुणाकुणाची परीक्षा मी घेऊ? नाही, मला कुणाचीच परीक्षा घ्यायची नाही. आणि सखी तिथून तावातावाने निघून जाते. त्यावेळेला मात्र सरकार स्वतःशीच बोलत असते, या सखीला माझ्यावरती डाऊट आलाय वाटतं. नाही नाही, असं होऊन चालणार नाही, नाहीतर सगळा प्लॅनच संपून जाईल. आता मात्र मला तिचं मन जिंकावंच लागेल आणि त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. तेवढ्यात मात्र तिथे गौतम आलेला असतो आणि गौतम सरकारला म्हणतो, काय ना वहिनी, सखी जेवढी साधी दिसते ना तेवढी ती साधी नाहीये, खूप चालाक आहे ती. तिने आता तुम्हाला जो प्रश्न विचारला ना, तो प्रश्न तिच्या मनात आला, याचा अर्थ नक्कीच तिला कोणत्या तरी गोष्टी खटकल्या असतील. तेव्हा लगेच तेजस्विनी म्हणजे सरकार बोलते, खरं सांगू भाऊजी, तुम्हीच सांगा, तुम्हाला सुद्धा माझ्यावरती संशय येतोय का? तेव्हा लगेच गौतम बोलतो, खरं सांगू वहिनी, आता कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही हेच मला समजत नाहीये. आणि मला तर आता कळतच नाहीये की मी काय करावं ते. तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणजे सरकार बोलते, जाऊ देत ना भाऊजी, याचा अर्थ तुमचा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाहीये. तेव्हा मात्र गौतम बोलतो, प्लीज प्लीज वहिनी, आता विश्वासाच्या गोष्टी कुणीच करू नये. कारण आता वेळ अशी आहे ना की कोणावरती विश्वास ठेवावा हेच कळत नाहीये. तेव्हा मात्र मोठ्याने सरकार बोलते, याचा अर्थ शेवटी मी सगळं एवढं करून सुद्धा मीच खोटी. तेव्हा लगेच गौतम बोलतो, वहिनी सखीला जरा थोडासा वेळ द्या. इकडे सखी मात्र खूपच रडत असते. त्यावेळेला गौतम सखीजवळ येतो आणि सखीला बोलतो, सखी काय झालं? बाळा एवढा त्रास करून का घेतेस? आज वहिनींना सुद्धा तू जो प्रश्न विचारलास तो योग्य होता का? तेव्हा लगेच सखी म्हणते, मलाच कळत नाहीये मी काय करावं ते. पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकलीये, मी कोणावरती विश्वास ठेवायचा तूच सांग ना काका. नाहीये माझा विश्वास. ही जी बाई घरात आहे ना ती माझी आई आहे या गोष्टीवरती. तेव्हा लगेच गौतम बोलतो, मग आपल्याकडे आता एकच पर्याय आहे, आपण तिच्या रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावूया, जेणेकरून ती काय करते काय नाही आपल्या समोर सगळ्या गोष्टी येतील. तेव्हा मात्र सखी बोलते, पण या गोष्टीचं तिला वाईट वाटलं तर? उद्या खरोखरच ती जर का तेजस्विनी कामत असली तर? तेव्हा लगेच मोठ्याने गौतम बोलतो, सखी अशी द्विधा मनस्थितीत राहू नकोस, तुला एक काय तो निर्णय घ्यावाच लागेल ना सखी. तेव्हा मात्र सखी बोलते, मला खरंच कळत नाहीये मी काय निर्णय घेऊ तो. तेव्हा मात्र गौतम बोलतो, सखी तू नको हवं तर लावूस, मी लावतो, जेणेकरून तुझ्या डोक्यातील प्रश्न जे निर्माण झालेत त्या प्रश्नांची उत्तरं तरी तुला मिळतील. तेव्हा मात्र सखी बोलते, ठीक आहे काका. आणि इकडे गौतमने सरकार बाहेर गेल्यानंतर तिच्या खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतलेला असतो. इकडे कान्हा मात्र खूपच अस्वस्थ असतो. त्यावेळेला मा कान्हाला बोलते, कबीर जे झालं ते बरंच झालं, शेवटी मला तू त्या घरात नकोच हवं होतास आणि त्या कामतांची मुलगी आपल्या घरात मला कधीच नको होती. तेव्हा मात्र कान्हा बोलतो, मा बस झालं, काय चाललंय तुमचं? मा कधीतरी माझ्या मनाचा विचार करा, कधीतरी. मा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. प्लीज मा प्लीज मला समजून तरी घ्या.
तेव्हा लगेच मोठ्याने मा बोलते, काय समजून घ्यायचा कबीर? अरे त्या मुलीसाठी तू आमच्याशी आवाज चढवतोस. तेव्हा लगेच कबीर बोलतो, मी तुमच्यावरती आवाज चढवत नाहीये मा, पण तुम्ही मात्र मला समजूनच घेत नाही आहात. तेव्हा लगेच मा बोलते, मी तुलाच समजून घेते कबीर, पण तू मात्र माझं काही एक ऐकत नाहीयेस. कबीर प्लीज प्लीज समजून घे, त्या सखीचा नाद सोड. तेव्हा मात्र कबीर बोलतो, काहीही झालं तरी मी सखीचा नाद कधीच सोडणार नाही, कारण सखीवरती मी मनापासून प्रेम करतो. हे ऐकल्यानंतर माच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे सरकारने तिच्या बेडरूम मध्ये येऊन कान्हाला फोन केलेला असतो. ती कान्हाला बोलते, काय कबीर देवदत्त किर्लोस्कर, कसा वाटला माझा झटका? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, लाज नाही वाटत? अहो हे सर्व करताना जरा तरी विचार करायचा होता. तेव्हा लगेच मोठ्याने सरकार बोलते, सरकार आहे मी सरकार, मी कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही आणि त्या गोष्टींचे काय परिणाम होतील याचा सुद्धा मी विचार करत नाही. त्यामुळे प्लीज माझ्याशी बोलताना नीट नीट शांतपणे बोलायचं. तेव्हा मात्र कबीर बोलतो, एक ना एक दिवस तुझा खरा चेहरा सर्वांसमोर येणारच, आणि तो दिवस काही लांब नाहीये सरकार. आता बघ तुझी कशी वाट लावतो ते. तेव्हा मात्र सरकार बोलते, अरे माझी वाट लावायला तू या घरात तर असायला पाहिजेस ना. आणि तिने फोन ठेवलेला असतो आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते. ती म्हणत असते, शेवटी ही सरकार जिंकली सरकार, आणि तेजस्विनी कामत त्या दरीत पडली, पण कुणालाही संशय आला नाही. या कबीरचा सुद्धा अगदी योग्य पद्धतीने मी काटा काढलाच. काही झालं तरी सुद्धा या कबीरलाच मला धडा शिकवायचा होता. त्याला काय वाटलं, तो कसाही वागेल आणि मी सहन करेन, पण मी मात्र या गोष्टी अजिबात सहन करणार नाही. आता मात्र मला कबीर तुला उद्ध्वस्त करायचाय. तेवढ्यात मात्र गौतम तिथे आलेला असतो आणि गौतम मोठ्याने बोलतो, वहिनी तुम्हाला सखी खाली बोलवतेय. तेव्हा लगेच सखी हा शब्द ऐकताच तेजस्विनी बोलते, काय सखी, काय झालं भाऊजी, सखी अगदी बरी आहे ना? तेव्हा लगेच गौतम बोलतो, हो अहो सखीने तुम्हाला खाली बोलवलंय, तिचं महत्वाचं काम आहे. तेव्हा मात्र सरकार खूपच मनातून खुश झालेली असते. ती म्हणत असते, नक्कीच सखीला सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायची असेल, ती वेळ आली वाटतं, आता जाऊ देत पटकन खाली, आणि लगेच ती तिथून निघून जाते. तेव्हा मात्र गौतम स्वतःशीच बोलतो, शेवटी तू तुझी लायकी दाखवलीस, तू सरकार आहेस हे आम्हाला कळून चुकलं, आणि आता मात्र तुला सोडणार नाही. इकडे गौतमने ते सीसीटीव्ही फुटेज घेतलेलं असतं आणि इकडे सखी सरकार आल्यानंतर मोठ्याने बोलते, आई बरं झालं तू आलीस, ते तुझीच वाट बघत होते मी. खरं सांगू का आई, मी मगाचपासून सगळं काही समजून घेत होते, मगाशी तुला प्रश्न विचारले. आई खरंच माझं चुकलं. त्यावेळेला लगेच तेजस्विनी म्हणजे सरकार बोलते, खरं सांगू का बाळा, तू आईला प्रश्न विचारलास ना, मग तुला माफी मागायची गरजच नाही. तुझं काही चुकलं असं मला तरी वाटत नाही, तू अगदी योग्य केलंस बाळा. तेव्हा मात्र सखी बोलते, पण खरं सांगू, मला माझं काही चुकलं असं वाटतच नाहीये. मी तुला प्रश्न विचारला, यात माझी काही चुकी आहे का? तेव्हा मात्र सरकार बोलते, असं तुला वाटत नाही का बाळा, तू मगाशी तुझ्या आईवरती संशय घेतलास. तेव्हा मात्र गौतम बोलतो, काय चुकलं तिचं? वहिनी अहो, तिला जर का डाऊट आला असेल तर तिने संशय घेतला, त्यात काय चुकलं तिचं, मला सांगाल तरी का? तेव्हा मात्र सरकार बोलते, बस काय चाललंय तुमचं? मी मगाचपासून बघते तुम्ही सगळेजण माझ्याकडे अगदी वेगळ्याच नजरेने बघताय. तेव्हा लगेच सखी बोलते, बघणारच ना, कारण तेजस्विनी राघव कामत ही कशी होती आणि कशी आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, पण तू मात्र आमच्या कोणत्याच तत्वात बसतच नाहीस. हे ऐकल्यानंतर मात्र सरकारची चांगलीच बोबडी वळलेली असते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सरकार बोलते, सखी बस, अगं आई आहे म्हणून मगाचपासून खूप काही ऐकून घेतलं, तू जे जे बोलशील ते सहन केलं, पण आता मात्र नाही. आता मात्र खरंच पाणी डोक्यावरून जात चाललंय.
सखी, तुम्ही सगळेजण माझ्याकडे आरोपाने बघताय, आरोप करताय. तेव्हा लगेच सखी बोलते हो, कारण तू सरकार आहेस हे मला कळून चुकलंय. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते नाही ग बाळा, नाही. अगं, माझा चेहरा त्या मनस्विनी सारखा दिसतो, यात माझी काय चूक आहे? आणि खरं सांगू का, मला कळतच नाहीये तुम्ही असे माझ्यावरती आरोप का करताय. आणि प्लीज सखी, तुझ्याजवळ काही पुरावे असतील ना तर बोल. तेव्हा लगेच सखी बोलते पुरावे ना, पुरावे आहेत की माझ्याजवळ, पुराव्यांशिवाय मी बोलतच नाही. प्लीज प्लीज समजून घे. तेव्हा मात्र मोठ्याने तेजस्विनी बोलते बस झालं सखी. सखी, आता पुरावा काय आहे तुझ्याजवळ की मी सरकार आहे? तेव्हा लगेच सखी बोलते प्लीज काका, पुरावा दाखव. आणि जोपर्यंत तू पुरावा दाखवत नाहीस ना तोपर्यंत ही बाई शांत बसणार नाही. तेव्हा मात्र गौतम बोलतो दाखवतो ना पुरावा. त्याच वेळेला लगेच सखी बोलते आता बघा सरकार पुरावा. तेव्हा मात्र सखीला तेजस्विनी बोलते सखी, अगं काय चाललंय तुझं? काय सारखा पुरावा पुरावा करतेस? अगं कधीतरी माझ्या बाजूने विचार कर. अगं मला हे ऐकताना किती वाईट वाटत असेल. सखी, तू माझी मुलगी आहेस तरी सुद्धा माझ्यावरती आरोप करतेस. तेव्हा मात्र सखी बोलते बस झालं, आता मात्र मला कोणाचंच काही ऐकायचं नाही. प्लीज या सर्व गोष्टी आत्ताच्या आता शांत करा. तेवढ्यात मात्र गौतमने सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांना दाखवत असतो आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सरकार कशी हसत असते, कशी बोलत असते हे सगळं काही दिसत असतं. तिने कान्हाला सुद्धा फोन केलेला असतो, ते सुद्धा त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आणि ते बघून मात्र सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला लगेच सखी बोलते काय सरकार सरकली ना जमीन पायाखालची? हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते सरकार. माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका सरकार, एक दिवस तुम्हीच तोंडावर आपटाल. पण तुम्हाला मात्र त्या गोष्टी समजल्याच नाहीत. तुम्हाला काय वाटलं मी कान्हाला घराबाहेर काढलं म्हणजे तुमच्याकडे दुर्लक्ष केलं? तर तसं होऊ शकत नाही, कारण मला पूर्णपणे खात्री होती कान्हा माझ्याशी खोटं भलेही बोलला असेल पण त्याची नजर मात्र अगदी पारखी होती आणि त्यांनी तुम्हाला अगदी योग्य ओळखलेलं, काहीही चुकीचं ओळखलेलं नव्हतं. आणि तेव्हाच मी ठरवलेलं की काहीही झालं तरी सुद्धा तुमचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचाच. आणि तोच खरा चेहरा समोर आणण्यासाठी मी हे सर्व केलं. तेव्हा मात्र सरकार बोलते अच्छा, म्हणजे तुमच्या समोर माझं सत्य आलं तर? तेव्हा मात्र सखी सरकारच्या सणसणीत कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटली? माझ्या आईला मारलंस तू, माझ्या आईचा जीव घेतलास. तेव्हा मात्र सरकार बोलते हो घेतला, कारण मला तिला संपवायचंच होतं, मला तिला उद्ध्वस्त करायचं होतं. तेव्हा मात्र सखी बोलते लाज कशी वाटत नाही स्वतःच्या बहिणीबद्दल असं काहीतरी बोलताना? तेव्हा तेजस्विनी बोलते हो, माझी बहीण ना ती होतीच, मी कुठे नाही बोलते, पण प्रत्येक आनंदाच्या गोष्टी तिच्याजवळ, माझ्याजवळ कधीच या गोष्टीच आल्या नाहीत. आणि याच गोष्टीचा मला त्रास होत होता आणि म्हणूनच मी हे सर्व केलं. तेव्हा मात्र सखी बोलते लाज वाटते, लाज आज तुमची. स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करताय आणि तुम्हीच माझ्या आईला मारलं हे सुद्धा कबूल केलं. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते सखी, आता तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू मला या घरातून बाहेर नाही काढू शकत. तेव्हा लगेच सखी बोलते मी आता तुम्हाला घरातून बाहेर काढू शकते सरकार, तुमचा आणि माझा संबंध संपला. तेव्हा मात्र गौतम सरकारचा हात धरतो आणि तिला फरफटत बाहेर काढत असतो. तेवढ्यात गौतमचा हात सरकार झटकते आणि मोठ्याने बोलते बस, काय चाललंय तुमचं? तुम्ही मला असं घराबाहेर नाही काढू शकत आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. खरं सांगायचं तर आता या सर्व गोष्टी विसरून जा. तेव्हा मात्र सखी बोलते तू असं ऐकणार नाहीस तर तुला पोलिसांना बोलवायलाच पाहिजे. तेव्हा मात्र सरकार बोलते काय करणार आहेस पोलिसांना बोलवून? सखी, अगं सगळी प्रॉपर्टी तर तू माझ्या नावावरती केलीस. तेव्हा सखी बोलते प्रॉपर्टी आणि तुझ्या नावावरती? वेळ लागलाय का मला सरकार? प्रॉपर्टी मी कधीच तुझ्या नावावरती केली नाही आणि मुळात प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होईलच कशी? ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो तर कबीर किर्लोस्कर आहे.
याचा अर्थ कान्हा माडिक नावाचा माणूसच या जगातच नाहीये. तेव्हा मात्र सरकारच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं. सरकार बोलते, सखी तू काय बोलतेस कळतंय का? तेव्हा सखी बोलते, मी जे बोलते ना ते योग्यच बोलतीये आणि माझं काही चुकलंय असं मला तरी नाही वाटत. तेव्हा मात्र चांगलाच धक्का सरकारला बसतो आणि त्याच वेळेला सखी बोलते, आत्ताच्या आता इथून निघून जा. आत्ताच्या आता इथून निघून गेलात तर बरं होईल. मला तुमचं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये. तेव्हा मात्र तिची बोलतीच बंद झालेली असते. त्याच वेळेला लगेच गौतम पुढे आलेला असतो आणि गौतम बोलतो, सरकार 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 म्हणून किती दिवस मिरवणार होतीस? अगं तुला काय वाटलं कान्हाला आम्ही घराबाहेर काढलं याचा अर्थ कान्हा आणि सखीचा संबंध संपला? अगं जेव्हा तू सखीला कान्हाशी घटस्फोट घ्यायला सांगितलास तेव्हा सगळं काही संपलं. कारण माहितीये, एक आई आपल्या मुलीला कधीच घटस्फोट घ्यायला सांगूच शकत नाही आणि तू मात्र ते केलंस. तिथेच तुझा डाव फसला आणि तिथेच सर्व गोष्टी लक्षात आल्या. हे ऐकल्यानंतर चांगलीच बोलती सरकारची बंद होते. त्यावेळेला सखी बोलते, खरं तर माझा तुझ्यावरती कधीच संशय आला नसता, पण जेव्हा तू मला कान्हाशी घटस्फोट घ्यायला लावलंस तेव्हा मात्र माझा संशय बळावला आणि तेव्हाच माझ्या मनाने सांगितलं की ही माझी आई असूच शकत नाही. तेव्हा मात्र सरकार सखीकडे बघतच बसते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सरकार बोलते, सखी एक गोष्ट लक्षात ठेव, तू उगाचच माझ्याशी पंगा घेतेस. सखी असं करू नकोस, नाहीतर एक दिवस स्वतः तोंडावर आपटशील. तेव्हा मात्र सखी बोलते, मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि आत्ताच्या आता तू तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा. तेव्हा मात्र सखीला खूपच राग आलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सखी सरकारला कायमचं कामतांच्या घराच्या बाहेर काढेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.